जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत करत आहे. आजचा एक वेगळा विषय आहे, अतिशय वेगळा विषय आहे. एकमेकांना समजून घेण्याचा, एकमेकांचा आदर करण्याचा, एकमेकांवर प्रेम करण्याचा, एकमेकांसाठी त्याग करण्याचा आणि एकमेकांना सहकार्य करायचा, सगळ्यांना समान घेऊन पुढे जाण्याचा असा हा एक विषय आहे. आणि तो आहे स्त्री पुरुषांबद्दल, महिला आणि पुरुष, मुलगा मुलगी यांच्या संदर्भामधला आहे. तर आपण जसं स्त्रियांचा आपण आदर करतो, त्यांना मान सन्मान करतो, त्यांना प्रेम देतो, हे सगळं आपण करत असतो. आणि पुरुष सुद्धा स्त्रियांना आदर देतात, प्रेम देतात, माया ममत्व सारं काही देतात, त्यासाठी त्याग सुद्धा करतात. तसंच स्त्रियांनी सुद्धा पुरुषांना आदर दिला पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे, याविषयी आपण बोलणार आहोत. तर आता हा विषय का बरं, की मग असं होतं की की करतच नाहीत का पुरुष, स्त्रियांना आदर देतात तसं स्त्रिया देतच नाहीत का पुरुषांना? मग हे जग असंच चाललंय का? ह्या घरामध्ये नवऱ्याला, वडिलांना, भावाला, दीर, जे काही कुठलं नातं आहे कुटुंबामध्ये पुरुष, जे त्या कुटुंबात जो संबंधित पुरुष आहे, तर त्याला ते लोक घरातले त्याला आदर देत नाहीत का, मान देत नाहीत का, प्रेम देत नाही का? तर असा विषय नाही. या ठिकाणी आपण एकमेकांना समजून चालतच असतो, परंतु एक खास जे असतं ना, की त्याची जाणीव करून देणं. जसं पुरुष देत असतात जाणीव करून, बघा त्यांच्या कृतीतून आणि वेगवेगळ्या गोष्टींमधून ते पदोपदी जाणीव करून देत असतात, की स्त्रियांबद्दल आम्हाला आदर आहे, मुलांबद्दल आहे, इतर महिला आहेत ज्या समाजामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे. तर पुरुष सुद्धा हे जाणून देत असतात, परंतु आपण त्याच्याकडे बघत नाही. आपण फक्त आपल्याला त्यावेळेला मिळतं ना, तर आपल्याला त्यावेळेला त्याची आपल्याला किंमत वाटत नाही, किंवा मग आपण त्याला असं वाटतं की त्यात काय एवढं, आपल्याला काही थोडंसं प्रेमाने काय केलं आपल्यासाठी, आपल्याला काय दिलं घेतलं, तर त्याच्यात काय एवढं विशेष झालं, त्यात एवढं मोठं आदर मिळाला, आपल्याला सन्मान मिळाला, असं थोडी आहेत. या तर गोष्टी किरकोळ आहेत. हे तर काही पुरुषांनी आपल्यासाठी करायलाच पाहिजे, तर ते आपण त्या पुरुषाकडनं कन्सिडर करून चालत असतो, की काय त्याने आपल्याला एवढंसं दिलं घेतलं, किंवा घरासाठीच तर केलंय आपलं, तो पण घरामध्ये राहतो, मग काय आपण एकटंच राहत नाही, तर तो सगळ्यांसाठी करतोय. मग त्यातला विशेष त्याला काय असं खास, त्याला कशाला आदरयुक्त बोललं पाहिजे, किंवा सन्मानित केलं पाहिजे, किंवा त्याची जाणीव करून दिलं पाहिजे, आणि त्याला त्या ठिकाणी त्या व्यक्त झालं पाहिजे आपण त्याच्याविषयी. तर असं इतकं आपण मनात जरी असलं ना, तरी ते स्त्रिया टाळतात, बाजूला करतात, त्याला विशेष व्हॅल्यू देत नाही. ठीक आहे, केलं ते कन्सिडर धरलं जातं पुरुषाकडनं, की केलं तर त्यात काय आहे, त्याचं कामच आहे, केलं ठीक आहे, पैसे दिले, आम्हाला काय वस्तू आणून दिली, आम्हाला काय मदत केली, आम्हाला काय प्रोटेक्शन दिलं, त्यात वेगळं असं काय? पुरुषाचं कर्तव्यच आहे, ते कामच आहे, ते आपण न सांगता सुद्धा त्यांनी करायलाच हवं. नाही केलं तर आपण बोलतो, परंतु तशी वेळ कमी वेळा येते. पुरुष हा स्वतःहूनच या सगळ्या गोष्टी करत असतो, पण त्याला कुठंतरी वाटत असतं की आपल्याला दोन शब्द प्रेमाचे बोलावे, गोड बोलावे, आपल्याला थोडासा आदर द्यावा, अशी कुठेतरी माणसाची, तो पण शेवटी माणूसच आहे, आणि तो जे करतो, कष्ट करतो, त्या आपुलकीच्या भावनेने करतो, कर्तव्य म्हणून करतो, काय काय असं ना, पण करतो ना, पण त्याला तेवढी दोन शब्दाची सुद्धा आदराची जर त्याच्याविषयी व्यक्त झालो आपण स्त्रिया, तर त्यांना ते फार मनाला असं छान वाटतं, की आपल्या कामाची काहीतरी कदर केली जाते, आपण काहीतरी व्हॅल्युएबल आहोत थोडीफार, तर आपल्याला किंमत आहे, किंवा आपण जे करतोय तर त्याच्या उपकाराची, किंवा आपल्या कर्तव्याची, किंवा आपल्या कष्टाची जाणीव ही आपल्या कुटुंबाला आहे. तर ही खूप सुखावह अनुभूती असते पुरुषासाठी. आता बघा, कित्येक ठिकाणी आपल्याला पुरुष मदत करत असतात, किंवा त्यांचं काही नातं असो नसो तरी सुद्धा ते सहजपणे करून जातात. म्हणजे तिथं असं समजत नाही की मी इथं माझं नातं काय आहे, इथं या स्त्रीला मी मदत का करू. कितीतरी ठिकाणी आपण जर उघड्या डोळ्याने जर पाहिलं ना, तर आपल्याला लक्षात येईल की पुरुष आपल्याला पदोपदी मदत करत असतात, आधार देत असतात, आणि त्यांची दृष्टी ही प्रत्येक वेळेला अशी मदतनीसाचीच असते. ज्या वेळेला खूप कमी वेळा क्वचित असे विचित्र अनुभव येतात, नाही असं नाही, परंतु ते कसं आहे, आपल्याला तो एखादाच दुसराच तो तसा अनुभव येतो, त्यावरून आपली मानसिकता काय होते, किंवा मग स्त्रीवर्ग काय ठरवून देतो, की हा पुरुष हे वाईट दृष्टीनेच बघत असतात, वाईट दृष्टीनेच मदत करत असतात, त्यांना काहीतरी लाभ उठवायचा असतो, पुढं करायचं असतं, इम्प्रेशन पाडायचं असतं, म्हणूनच ते करत असतात, महिलांशी लाडीगुडी लावणं, किंवा त्यांना बळच काही न सांगता मदत करणं. तर असं तो
तो एक गोड गैरसमज बऱ्याचदा स्त्रिया सुद्धा करून घेतात बरं का. आणि त्यांचा तसा हेतू नसतो तो पुरुषांचा. त्यांचा हेतू निर्मळ असतो, प्रामाणिक असतो. ते मदत करतात आणि निघूनही जातात. बऱ्याचदा असंच असतं. परंतु आपण मात्र त्याला वेगळ्या दृष्टीने जोड देत असतो. म्हणून आपल्याला ते असं वाटतं की नाही, वाईटच त्यांची दृष्टी आहे. बसमध्ये बघा आपल्याला कित्येक वेळेला महिला उठून जागा नाही देत, पण पुरुष उठून आणि तिला जागा देतात. त्यांच्या सीटवर बस त्यांची महिलांसाठी राखीव असेल तर तिथं बसले तरी ते चटकन उभे राहतात. ती बाजू मोकळी करून देतात स्त्रियांसाठी आणि त्यांच्याही बाजूला जरी बसलेले असले तरी ते विशेष वाद घालत बसत नाही. बसली आहे ना एखादी स्त्री तर ते समजून घेतात. परंतु त्यांची हिंमत नाही होत की त्या स्त्रीला उठ म्हणून. कारण त्यांना हे माहिती की आपल्यासाठी राखीव जागाच नाहीये. आपण कुठेही असलो, इकडच्या बाजूला बसलो किंवा इकडच्या बाजूला बसलो तरी आपण असं धरायचंच नाही की आपल्याला रिझर्वेशन आहे, राखीव आहे. तर त्यांची एक मानसिकताच पुरुषांची तशी झालेली असते की आपल्याला कुठेही ऍडजस्टमेंट करायची असते आणि विशेषतः स्त्रीला ते करतच असतात. एखादा अपवाद सोडला तर असं पुरुषांच्या मनामध्ये बऱ्याचदा नसतं. बऱ्याच मुलींना प्रोटेक्शन, कोणी छेड काढत असेल, काही काढत असेल, त्यावेळेला पुरुष लोक मदतीला येतात, बोलतात. कुणाला बसमध्ये चढवून द्यायचं आहे, सामान सुमान असतं भरपूर, रिक्षावाले कोण असतात ते येतात मदतीला. कुठलाही आजूबाजूचा माणूस बॅग घेईल, पिशवी घेईल, त्या स्त्रीला सुखरूप बसमध्ये जागा करून देईल. सामान काढायचं असेल वरचं तर ते सामान काढून, एसटी थांबली की ते सामान काढून द्यायला एखादा पुरुष न सांगता सुद्धा त्याला दिसतं की त्या बाईचा हात वरती पोचत नाहीये किंवा मोठी सुटकेस आहे, मोठी बॅग आहे, तर माणूस न सांगता सुद्धा त्या स्त्रीला मदत करतो, खाली घेऊन येतो, त्या बॅगा उचलून रिक्षापाशी आणून देतो. म्हणजे इतकी मदत, याच्यामध्ये काहीच नसतं, नाही नातं नसतं, नाही काही नसतं. भावना काय असते पुरुषाची तर मदतनीसाची. कित्येक ठिकाणी आपल्याला छोट्या मोठ्या ह्या तर खूपच गोष्टी अशा आहेत की आपण ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, महत्वाच्या आणि मोठ्या गोष्टींच्या वेळेला सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा, तिथं पुरुष खूप त्यांची भावना खूप मदत करण्याचीच असते आणि ते त्या स्त्रीचा आदरच करत असतात. आता काही घरामध्ये पण बघा, महिना अखेर असते, महिन्याचा पगार झाला की काहीतरी आपल्या बायकोसाठी एखादा गजरा घेणं, काहीतरी मुलांसाठी गोडधोड आणणं, काही एक वस्तू आणणं, सणासुदीला काही घेणं, हे त्याला न सांगता सुद्धा तो करत असतो. त्याला कुठेतरी प्रेम भावना असते. आई वडिलांसाठी काहीतरी घेऊन जाणं, ही भावना जशी स्त्रीची असते तशी पुरुषाची सुद्धा असते. जसं आपण स्त्रीमध्ये अनेक रूपं पाहतो, आई, बहीण, आजी, ह्या सगळ्या ज्या आपल्या नातेसंबंध आहेत घरातले, जी स्त्रीची सगळ्यांप्रती जी नाते आहेत कुटुंबाप्रती, तर ही अशी नाती पुरुषाची सुद्धा असतात. आपण स्त्रीला जसं तिची रूपं पाहतो, तिची शक्ती बघतो, तिची पूजनीय अशी आपण तिला स्थान देतो स्त्रीला, तिला सन्मान देतो, तसंच पुरुषाला सुद्धा निसर्गाने एकसारखंच केलेले, स्त्री पुरुष हे समान घडवलेले आहेत. त्यामुळं मन, भावना, दुःख, वेदना सगळ्या काही गोष्टी या पुरुषाला सुद्धा निसर्गाने बहाल केलेल्या आहेत. फक्त त्या ठिकाणी पुरुष कणखर असतो आणि जरा कठोर, तो नैसर्गिकच असतो, त्यामुळं तो दाखवत नाही. परंतु स्त्री अशी पदोपदी त्या तिच्या गोष्टी दाखवत असते, त्यामुळे त्या निदर्शनास येतात, लक्षात येतात. तिच्या अडचणी, त्रास ही ती स्त्री पटकन बोलून जाते किंवा अश्रुरूपाने ती दर्शवते. तसं पुरुषाला दर्शवता येत नाही. पुरुषाचे अश्रू तो डोळ्यातल्या कडा पार करत नाही, त्या पापण्यांच्या आतच तो त्या अश्रूंना गोठवत असतो. तो त्या गालांवरती ओघळू देत नाही अश्रूंना. म्हणून त्याला दुःख होत नाही किंवा त्याला अपमान झाला, त्याचा अनादर झाला तर त्याला भावना, इजा पोचत नाही मनाला, असं नाही. तर त्यालाही तीव्र वेदना होत असतात, त्यालाही हर्ट होत असतं. परंतु अश्रूंना तो मर्यादा राखून ठेवतो आणि तो दाखवत नाही त्याचा अपमान झालेला किंवा दुःख झालेलं. तर स्त्रियांनी ह्या पुरुषांच्या ज्या अडचणी आहेत, जे त्यांचं दुःख आहे, ते अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते दाखवत नाहीत, परंतु ते ओळखण्याची क्षमता स्त्रीमध्ये सुद्धा असली पाहिजे. आणि कसं आहे बघा, आपण मोठमोठ्या गोष्टींमध्ये जसं पुरुषांकडनं अपेक्षा करतो, फॅमिली करते, कामाच्या ठिकाणी करतात, आजूबाजूला समाज घटकांमधून केली जाते. प्रत्येक ठिकाणी पुरुषांकडनं काही ना काही अपेक्षा ही ठेवलीच जाते.
आणि पुरुषही ते करत असतो ते पूर्ण. त्याबद्दल तो कधी मागे हटत नाही, की मला का सांगितलं, हे का सांगितलं, ते सांगितलं. तो त्याच्या परीने करण्याचा नक्की प्रयत्न करत असतो आणि नाही झालं तर तो सांगतही असतो, की हे माझ्याच्याने हे शक्य नाही किंवा काय. तर त्याच्या मर्यादा तो पाहून त्या गोष्टींना तो हातामध्ये घेत असतो. आता मोठमोठ्या जेव्हा गोष्टी असतात, एखादा पुरुष करून जातो, त्यावेळेला कसं असतं बघा, स्त्रियांना काम झालं, की त्या गोष्टीचा विसर पडतो. म्हणजे ती वेळ निभावली, तो एक थोडा स्वभाव म्हणा, स्त्रीचा स्वभाव थोडासा असा लगेचच असा वेगवेगळ्या ठिकाणी लगेच गुंतून जातो. तर तिच्या त्या गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा आल्या तरी ती त्या गोष्टीला ती सोडून देते आणि दुसऱ्या गोष्टींना लवकर ॲक्सेप्ट होते. ती मिसळून जाते. तिचा तो स्वभाव आहे. परंतु त्या गोष्टी आपण आहे ना पॉइंट आउट केल्या पाहिजे, राईट डाउन पण केल्या पाहिजे, की एखाद्या आपल्या अडचणीच्या प्रसंगाने कुठल्या पुरुषाने आपल्याला मदत केली, कशाप्रकारे मदत केली, तिथं आपलं काही नातं नव्हतं, तिथं आपलं काही आपण सांगितलं पण नव्हतं, तरी सुद्धा त्या माणसाने आपल्याला स्वतःहून ओळखून ती गोष्ट आपल्याला मदत केली होती. तर ती कशी काय? तर आपण विसरून जातो आयुष्यामध्ये. आपल्या या जीवनामध्ये आपण खूप पुढे येतो, वयाच्या खूप टोकावरती येत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुणी मदत केली, कुठल्या पुरुषांनी साथ दिली, कशी आपल्याला मदत केली, कसं आपल्याला दलदलीतून बाहेर काढलं, अडचणीतून बाहेर काढलं, आपल्याला समजून घेतलं, आपले अश्रू पुसले, आपल्यावर प्रेम केलं, आपल्याला माया लावली, आपल्यासाठी सॅक्रिफाईस केला, आपल्यासाठी कष्ट उपसले, जे काही त्या नात्यामध्ये आपण संबंधित असो, ते जे केलेलं ते आपण राईट डाऊन करायला पाहिजे आणि ते लिहिलं पाहिजे. आपण जसं कुठल्या गोष्टी लिहितो की नाही, हिशेब लिहितो, आपल्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते लिहितो, आपल्याला काही गोष्टी खरेदी करायच्यात काय ते आपण लिहितो. काही आपण सर्व शिक्षित आहोत, उच्च शिक्षित आहोत, चांगले आपण करते सवरते आहोत, मोठमोठे जॉब करतो. आता आय-टीचं जग आहे, कॉम्प्युटरचं जग आहे, ग्लोबलायझेशन आहे, मोबाईल की दुनिया आहे. सगळ्या या दुनियामध्ये पण आपण या पुरुषाला आपण विसरतो. तो जे करतो ना आपल्यासाठी त्याला आपण विसरतो आणि त्या ठिकाणी त्याला जो सन्मान मिळायला पाहिजे, जो आदर मिळायला पाहिजे, जे प्रेम मिळायला पाहिजे, ते प्रेमाचे 2 शब्द मिळायला पाहिजे, ते तो मिस करत असतो. तो प्रत्येक वेळेला बोलून नाही दाखवत, परंतु त्याची अपेक्षा असते, की आपली किंमत कोणीतरी करावी, आपलं कोणीतरी त्याचं आदर आदर जाणवावा, त्याने आपल्याला तसा आदर द्यावा आणि चार चौघामध्ये पण ते कधीतरी आपलं कौतुक करावं, की आपण यांनी माझ्यासाठी काय केलं, काय नाही. हे प्रेमाचे शब्द ऐकण्यासाठी सुद्धा पुरुष खूप आतुरलेला असतो. त्याला तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही त्याला काय द्या, नका देऊ. तुम्ही त्याचं काही पैशात मोल नाही, की पैसे घेतले ते पैशाच्या पैसे मला परत द्या, मी केलं तर तुम्ही पण माझ्यासाठी हे करा. असं पुरुषाचं खूप कमी हे असतं. कधीच पुरुष असं मी एवढं प्रेम केलं तर त्या बदल्यात मला एवढं प्रेम पाहिजे, मी एवढे पैसे दिले तर माझ्या बदल्यात एवढे पैसे पाहिजे, मी एवढं. तर असा जो एक स्त्रीचा थोडा स्वभाव वेगळा असतो ना, तसा पुरुषांचा नसतो. पुरुषांचं कसं असतं, मिळाले तर ठीक, नाही जरी मिळाले तरी ते समजून घेतात, चला जाऊ द्या. तर ते म्हणजे एक मोठं मन असतं पुरुषांचं. तुम्ही वाचा, बघा, त्याच्या भावनांमध्ये खोलीला जा, तुम्हाला खरंच कळेल पुरुषांचं मन मोठं असतं. आपण ते काय करतो, आपण आपल्या संकुचित दृष्टीने बघतो आणि आपल्याला मुळातच आपल्याला एक चौकटीची मर्यादा असते आणि संकुचित वृत्ती असते. आपला स्वभाव थोडासा वेगळा असतो, थोडासा लगेचच कोणाला क्रेडिट द्यायला मागत नाही. म्हणून आपल्याला त्यांच्या मनाचा भोळेपणा, भाबडेपणा, मोठेपणा, त्याग, प्रेम ह्या गोष्टी आपल्याला पटकन दिसत नाहीत त्यांच्या, परंतु त्या असतात. ते तसं म्हटलं तर त्यांचं मनही भाबडं असतं, मोठं असतं आणि दानशूर वृत्ती असते पुरुषांची. अपवाद आहे, नाही असं नाही, पण ते कमी आहे. पण आपली नजर तशी ठेवा. तुम्ही जर नजर मोठी ठेवली ना, तर तुम्हाला पुरुषांचं मोठेपण दिसून येईल. आणि मी तर असं म्हणजे मला ती लहानपणापासूनच सवय, की जिथं-जिथं मला असं कुठल्या जेंट्सकडनं काही कोणाला असं समाजामध्ये असं दिसलं ना अवती-भोवती, की ते काही हेल्प करताना, कुठं काही काम करताना, कुठं काय, तर ते मला फार राईट डाऊन करायची ती सवय आहे. मी डायरीमध्ये असं नोंदवत असते. अगदी उदाहरण आता तुम्हाला सांगते, की बसमध्ये आपण बसतो. आता आम्ही लहानपणी शाळेला जायचो, तर बस तर नेहमीच बंद पडायची. पावसाच्या पाण्यात बंद पडायची. आधी-मधी कुठेही रोडला, की मग बसमधले लेडीज
लेडीजला आम्हाला कोणाला उतरवायचे नाही. आम्ही शाळेच्या मुली बसमधनं उतरायचो नाही, बायका उतरायचे नाही. पुरुष न सांगता बस बंद पडली की सगळे शाळेची पोरं सहित म्हातारे कोतारे सगळी पोरं बिरं सगळे येऊन बस ढकलायला बाहेर पटापट उतरायचे. आणि मला त्या त्या वयापासूनच मला एक पुरुषांबद्दल असं वाटायला लागलं की जेंट्सला न सांगता कसं समजतं अडचणीतून मार्ग काढायचा आहे. माहित असतं का त्यांना आता बस बंद पडणार आहे की काय करणार आहे, किंवा मग माहित असतं अरे हे तर गोष्टी चालतच असतात आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही तयारी करायची असते. कुठली मुलगी पडली तिला गाडीवरून उचलायला पुढे धावतात, कुठे काही कोणाची भांडणं चालली सोडवायला पुढे धावतात, कुठे काही एखाद्या मुलीला काही काय हवं असेल एखादं काय तर तिथं तिला 2 पैसे काही कमी पडले 10-5 रुपये तर तिथं ते खिशातनं काढून देतात, किंवा मग फुकट तिला काहीतरी खाऊ घालतात, काहीतरी एक प्रेमाने ड्रेस घेऊन देतील, तिला काही खाऊ घालायला, तिला काही छान नटवायला, ड्रेस द्यायला, पर्स द्यायला, काही असं करायला किती जेंट्सला आवडतं बघा. मुलांना किती हौस असते, त्यांना स्वतःला नटायला थटायला काही नसतं, चान्स नसतो काय एक शर्ट पॅन्ट शिवाय, परंतु त्यांना ती मुलींची जी हौस मौज असते ना ते हातातलं ब्रेसलेट घेतील, कानातलं घेतील, बिंदी सुद्धा घेतील आणि काय ना बाई बांगड्या आहे ते कुठे गेले की मुलं बघा आवडीने आपल्या बहिणीला, मैत्रिणीला, बायकोला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या परिचितांपैकी कोण असेल, आपल्या महिला कर्मचारी असतील ऑफिसमधले, काही तर प्रेमाने कुठं सहलीला गेले, फिरायला गेले, कुठे काय गेले की ते लेडीजसाठी काही ना काही घेऊन येत असतात बघा. तर त्यांना सांगावं नाही लागत, परंतु त्यांना कुठेतरी वाटतं ना तर ते तसं असतं. मग हे आपण का बरं बघत नाही? इथं ते आदराला प्राप्त आदराला आणि प्रेमाला ते असं लायक असतात की नाही, मग तिथं आपण नाही बघत. तिथं आपल्याला काय असं वाटतं की नाही मी सांगितलं आणलं तर काय त्याच्यात एवढं, आणि आणलं तर काय त्याच्यात एवढं, म्हणून गेले होते म्हणून घेऊन आले. तर असं नाही, तर आपण त्या त्या ठिकाणी पुरुषांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या भावना जपल्या पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांचं प्रेम पण समजून घेतलं पाहिजे. ते घेतात की नाही आपल्याला समजून, ते नाही ना असं प्रत्येक वेळेला असं विचारत बसत की तुला हेच पाहिजे का, हेच खावंसं वाटतं का, तेच आहे का, स्वतःहून आणून देतात, करतात. तर हे पुरुषांचं खूप मोठं मन सुद्धा असतं. तर ते आपण निसर्ग चक्राप्रमाणे बघायचं. पशु, पक्षी, प्राणी हे सुद्धा कसे एकमेकांना जपत असतात बघा, तसं पुरुष सुद्धा स्त्रियांना जपत असतात. हे जपतात ना तर ते त्याचे मानकरी असतात. याचे प्रेम मिळवण्याचे आणि मान मिळवण्याचे, आदर मिळवण्याचं पुरुष मानकरी असतो. तर प्रत्येक ठिकाणी त्याला अपमानालाच सामोरं जावं लागतंय, प्रत्येक ठिकाणी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, त्याला तो काही कामाचा नाही, दामाचा नाही, असाच आपला पडीक आहे, त्याला काही कळतच नाही, सांगावं लागतं असं तसं. तर ह्या अशा गोष्टी नाही बघायच्या, नेहमी त्याची क्षमता बघायची आणि तो आदराला प्राप्त आहे तर हे मान्य करायचं. जसं आपण आपलं स्त्री शक्तीला मान्य करतो, स्त्री ऊर्जेला मान्य करतो, स्त्री रूपांना मान्य करतो, स्त्री जे काम करते, जे समाजासाठी करते, कुटुंबासाठी करते, ते जसं आपण मान्य करतो की नाही तसं पुरुष सुद्धा हे सगळं करतो. तर हे सगळं मान्य केलं पाहिजे. हे स्त्री वर्गाने याकडे पाहिलं पाहिजे नाही तर ते राईट डाऊन केलं पाहिजे. त्यावेळेला खरंच तुम्हाला पण कळेल की खरंच पुरुष खूप आपल्याला हेल्प करत असतात, खूप आपल्याला पदोपदी साथ देत असतात आणि आपण त्यांचं साथीदार व्हायचं असतं, त्यांच्या भावना वाचायच्या असतात, समजून घ्यायचं असतं आणि बिनसलं तर तिथं भांडायचंही असतं, बोलायचंही असतं, परंतु हे कायमस्वरूपी नाही. तर ते आदराला प्राप्त आहेत की नाही तर त्यांना आदर सुद्धा दिला पाहिजे आणि त्यांना तेच पाहिजे असतं की आपल्याला कोणीतरी आपल्याला प्रेम जाणावं, आपला आदर करावा आणि आपल्याविषयी व्यक्त व्हावं चांगलं. तर या एवढ्या भावनेपोटी पुरुष करत असतो. खूप खूप अशी उदाहरणं पाहिली तर भरपूर आहेत. आपण त्याकडे जागरूकपणे पाहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर वाद घालत बसलं, प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षाच करत बसलं तर मग आणि आपण त्याच नजरेने बघत राहिलो ना तर समाजातलं पुरुषांचं चित्र आहे ना बदलणार नाही. आज पुरुषांवर पण भयानक अन्याय होतात. पुरुषांवरती बरेच आरोप लावलेले जातात. पुरुष व्यसनी आहेत, बाहेरखाली आहेत, पुरुष पैसेच खर्च करतात, कमवतच नाहीत, आळशीच आहेत, आई-वडिलांना सांभाळतच नाही, बायकोला सांभाळत नाही, पोरांकडे दुर्लक्ष करता येते, काम व्यवस्थित करत नाहीये, काम चुकारपणा करता येते, व्यवस्थित शिकत नाहीये, शिक्षण घेत नाही व्यवस्थित, मुलीच शिकत असतात, मुलीच सगळं हे करत असतात. तर हा काही भेदभाव नाहीये स्त्री पुरुषांमधला. फक्त मला काय म्हणायचंय की
स्त्रियांच्या या सगळ्या आपल्या गुणांकडे आपण बघतो की नाही, त्याचा आदर पण करतो की नाही, सन्मान पण करतो की नाही. तसंच पुरुषांच्याही या अंगभूत कला, गुण, कौशल्यांकडे स्त्रीवर्गाने बघितलं पाहिजे, समाज घटकांनी बघितलं पाहिजे. प्रत्येक वेळेला त्याला असं कटगऱ्यातच उभा नाही करायचं, प्रत्येक वेळेला त्याला असं ट्रॅपमध्ये घेऊनच नाही बघायचं. तर मग तुम्हाला त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी नाही दिसणार. ते जे करता येते ते नाही दिसणार. जेव्हा आपण मोठं मन करून त्यांच्यासारखं मोठं त्यांना जाणवून देऊ ना, त्यावेळेला आपल्यालाही कळेल आणि मान्य पण कराल. आणि त्यासाठी कुठेही काही गोष्टी आपल्या जर लक्षात आल्या ना, तर त्या आपण लिहिल्या पाहिजेत. आणि त्या लिखित स्वरूपामध्ये असल्या ना, तर आपल्याला त्या पुढेही कधी आपण ज्या वेळेला पानं चाळतो आपल्या वहीची, डायरीची, तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं, की पुरुष वर्ग कसा आणि कसा कुठे-कुठे आपल्याला मदतीला आला होता. कुठं-कुठं आपल्याला वाईट अनुभव आले होते पुरुषांच्याकडून. म्हणजे ते कुठल्याही नात्यामध्ये, कुठे चांगले अनुभव आले होते, कुठं आपल्याला खूप चांगली एनर्जी त्यांच्याकडनं मिळाली होती, कुठं आपण स्वतःला त्यांच्या पासून संरक्षित ठेवलं होतं. तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला जर लिखित स्वरूपामध्ये आपण ठेवलं या सगळ्या गोष्टी, तर त्याचा निश्चितच फायदा आपल्याला पण होतो. आणि आपण कसं एखाद्याबद्दल मग विचार करायला किंवा डिसिजन घेताना एखाद्या पुरुषाबद्दल किंवा त्याला चांगलं वाईट ठरवताना हा प्रसंग येतोच ना आयुष्यामध्ये. कधी कुठल्या गोष्टीमध्ये चाकं जेव्हा सरळ चालत जात नाहीत, प्रवास असा सेम होत नाही, पुढं मागं होतो. एक काहीतरी चाक रुतलेलं असतं, तर त्याला वर काढावं लागतं. तर त्याचे खाचखळगे किंवा त्याची क्षमता आपल्याला तपासावी लागते, पाहावं लागतात या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेला आपल्याला याचा उपयोग होतो ना. आपण जे लिहिलेलं असतं, आपल्याला आलेले जे अनुभव आहे ते आपण जर लिहिलेले असले, तर ते आपण डोळ्याखालून एकदा घातले ना, तर आपल्याला लक्षात येतं की कसं आणि काय. तर आपल्याला मग निर्णय घेणंही सोपं जातं. एखाद्या माणसाला काही आपल्याला पुढं भविष्यामध्ये काही त्याच्या बाबतीत मदत करणं त्याला म्हणा किंवा काही त्याला अडचणीतून बाहेर काढणं, कुठल्याही प्रसंगातनं काही त्याला काही करता येईल आपल्याकडनं, तर त्याच्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आणि ते वाया जात नाही. तो पण एक स्टडी असतो, तोही एक अनुभव असतो. आपण म्हणतो ना, की पुरुषांकडनं वाईट अनुभव आले, असं हे झालं, ते झालं. तर आपल्याला हे जे अनुभव जे येत असतात, तर ते हे अनुभव असतातच आपल्याबरोबर. परंतु आपण मग ते एकदम नंतर खचून जात नाही किंवा मग जो आपल्याबरोबर जो पुरुष असतो, आपल्या कुटुंबामध्ये जो पुरुष असतो, तर तो सुद्धा मग तो बाहेर व्यसनांच्या मार्गी जात नाही किंवा त्याला जर आपल्या जवळच्या माणसांकडून आदर मिळायला लागला, प्रेम मिळायला लागलं, समजून घ्यायला लागले आपले कुटुंब, आपल्या जवळची माणसं, तर त्यालाही मग बाहेर पडण्याची गरज वाटत नाही. तो पण मग त्याच्या कामामध्ये, त्याच्या विश्वामध्ये त्यालाही त्याचं जग असतं. जसं स्त्रीचं जग असतं, तसं पुरुषाचंही जग असतं. त्यालाही त्याच्या जगामध्ये संधी असतात, महत्वाकांक्षा असते, गोल्स असतात, ते त्याला अचीव्ह करायचे असतात. तर त्यासाठी त्यालाही पंख मोकळे राहतात. त्याला बंदिस्त ठेवलं जात नाही. मग विचारांची क्षमता, परिपक्वता असल्यामुळे मग कसं होतं, त्याला पण एक इझी जातं त्याचं काम करणं, त्याच्या महत्वाकांक्षेला च्या जवळ जाणं. अशा सगळ्याच गोष्टी एक ताकद बनते ना त्याची सुद्धा. तो कुटुंब म्हणा, कुटुंबातली स्त्री म्हणा, आपली फॅमिली, आपल्या समाजातले काही जवळची जी माणसं असतात, नातेवाईकांच्या स्वरूपातले असतील, मित्रमंडळींच्या स्वरूपातले असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, सगळेच समाज घटक जे असतात आपल्या अवतीभोवती, आपल्या जीवनामध्ये असतात, आपल्या फॅमिलीशी रिलेटेड असतात. तर त्या सर्वांना पण एक कसं असतं, की अशा माणसांना मग साथ देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, हे फार फायद्याचं होतं आणि ते नेहमी मार्गस्थ ठेवणारं असतं. हे जे प्रोत्साहन आणि आदर जो एकमेकांप्रतीचा जो ठेवला ना, तर तो एक माणसाला मार्गस्थ ठेवतो. म्हणजे तिथं कसं आहे, कसंही अडचणी असल्या, कसंही काही असलं, तरी तो तिथला जो एक ट्रॅकवर चाललेला जो पुरुष असतो, तर तो असा भरकटत नाही. कारण त्याला एक चांगला रस्ता मिळतो, चांगली ताकद मिळते, चांगले विचार मिळतात आणि एक मजबुती मिळते स्ट्राँग, की माझ्या पाठीशी किंवा माझ्या बरोबर आहे, माझ्याबरोबर माझे कोणतरी जवळचं आहे. मग मी काय रात्रीचा दिवस करेन, कसंही कितीही काम करेन, कितीही कष्ट करेन, काही करेन. तर एक प्रकारचा एक तो सपोर्ट जो जो पुरुषाकडनं स्त्री घेते, कुटुंब घेतं, तसाच मग त्या पुरुषाला सुद्धा एक असा एक सपोर्ट त्याला मिळतो. एक संरक्षक भिंत
जी पुरुष जो बनतो संरक्षण भिंत, जी फॅमिलीची बनतो, आपल्या कुटुंबाची बनतो, तर एका स्त्रीची बनतो, तसेच एक संरक्षण भिंत ही पुरुषाला पण हवी असते. पुरुषाला संरक्षण नकोय असं नाही. संरक्षण म्हणजे पुरुषाला कसलं संरक्षण पाहिजे, तर त्याला प्रेमाचं, त्याला आदराचं असं एक संरक्षण पाहिजे. तेच त्याची पुंजी असते आणि त्याच्यावरतीच तो लढत असतो, युद्ध करत असतो आणि युद्ध पातळीवरती तो कार्यरत असतो, कष्ट करत असतो. तर असं आजूबाजूला पुरुषांमध्ये वाईट आपण एखाद दुसरं दिसलं तर तेच धरून बसतो आणि त्यामुळे मग आपल्याला असंच दिसत असतं की हे सगळे पुरुष असेच आहेत, हे सगळं असंच आहे. म्हणून आपण त्यांच्याकडे चांगलं जरी ते करत असले ना, तरी स्त्रिया त्याकडे पूर्णपणे निग्लेक्ट करतात, दुर्लक्ष करतात आणि ते काय, हे तर काय त्यांचं कामच आहे असं समजून आणि सहजपणे असं दिवसभरामध्ये कितीतरी पुरुषांकडनं चांगले अनुभव, चांगली मदत, चांगलं आपल्याला एक्सपिरियन्स येत असतात, परंतु आपण ते मान्य करत नाही आणि आपण सरळ सरळ आपल्या दिशेने निघून जात असतो किंवा ते लक्षातही ठेवत नाही. लिहून ठेवणं तर फार लांबची गोष्ट, पण आपण लक्षातही ठेवत नाही. इव्हन घरातल्या पुरुषाचं सुद्धा जे काही मोठं काही त्यांचं योगदान असेल, त्यांनी मोठी काही कामगिरी केली असेल, मोठं काही केलं असेल, कर्तृत्व गाजवलं असेल, काही केलं असेल, तर ते सुद्धा आपण लिहिण्याचे, त्याच्या बाबतीत 4 ओळी लिहिण्याचे कष्ट आपण घेत नाही. का बरं? आपण स्वतःला प्रश्न करा बरं. आपल्याला असं मिळतं कधी का होईना, परंतु ते आपल्यापाशी व्यक्त होतात, त्यांच्या भावना व्यक्त करतात, आपला आदर व्यक्त करतात, आपलं प्रेम व्यक्त करतात. आपण कधीतरी तर त्यांच्याविषयी 4 ओळी लिहू शकतो की नाही? आपल्याकडे डायरी असते, आपल्याकडे वही असते. आपण त्यांच्याविषयी कधी का होईना, परंतु ते लिहून ठेवा. भले त्यांना दाखवू नका, परंतु ते आपल्या जवळ असावं. त्याने काय होईल, एक आरसा असतो, पुरुषाचा सुद्धा एक आरसा असतो आणि तो आरसा आपल्याला खोटं कधी दाखवत नाही. आपल्याला ऑन द स्पॉट ते रिॲलिटी दाखवतो आरसा. आणि हे लिखाण जे आहे तुमचं त्या पुरुषाबद्दलचं, तो ज्या नातेसंबंधात तुमच्याशी संबंधित आहे, त्या फॅमिलीचा मेंबर आहे, जे काही आहे, तर तो एक आरसा आहे. म्हणजे आपल्याला ऑन द स्पॉट आपण ते पान उघडलं तर त्यावेळेला आपल्याला तो जो घडलेला जो प्रसंग आहे, जो आलेला अनुभव आहे, तो आपल्या डोळ्याखालनं वाचनातनं गेला ना, तर आपल्याला कळतं की अरे हो, या वेळेला ही व्यक्तीने आपल्याला अशी मदत केली होती, आपल्याला असं संरक्षण दिलं होतं. तर हे सगळं कसं होतं, ते एक आपल्याला एनर्जी मिळते त्या कामाची आणि आपल्याला माणूस ओळखता सुद्धा येतो. आणि मग नंतरचे जे ताणतणाव, भांडणं, वादविवाद आणि टोकाचे अगदी होतात की नाही, तर त्यावेळेला सगळं परत अगदी हमरी-तुमरीवर येतात गोष्टी, सगळंच मागचं पुढचं काढलं जातं. मग तो भयंकर अपमान, चिडचिड, आदळ-आपट, एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, मग शिव्यांचाही कधी-कधी भडीमार होतो आणि अगदीच म्हणजे हाणामारीपर्यंत हातगाईला येतं ते प्रकरण आणि ते खूपच पुढे निघून जातं. आणि त्यावेळेला आपल्यासाठी कोणी काय केलेलं असतं, त्या पुरुषाने आपल्यासाठी काय केलेलं असतं, किती झिजलेलं असतं, किती कष्ट केलेलं असतं, आपण किती काळ संबंधित असतो त्याच्याबरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विसर म्हणजे काय, त्या क्षणालाच विसर पडलेला असतो. पण हे जर लिहिलेलं असेल ना आपल्याकडे, तर नक्कीच आपल्याला तो पुरुष, आपल्याला तो नंतर जरी किती भांडत असला, नंतरही किती आपल्याला त्यांनी काही जरी केलेलं असेल ना, तर आपल्याला आधीच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि कधी पण बघा, 10 गोष्टींपैकी 2 गोष्टी तुमच्याकडे त्यांच्या विरोधातल्या दिसल्या, तर तुम्ही त्याच धरून पकडून राहतात. परंतु ज्या इकडच्या आधीच्या 8 गोष्टी ज्या त्यांनी आपल्यासाठी चांगल्या केलेल्या असतात, त्या मात्र आपल्याला दुर्लक्षित आपण करून टाकतो आणि त्या बघितल्याच जात नाही. तर मग हे असं पुरुषांमधलं चांगले पण हे आयुष्यभरामध्ये कधीच कळत नाही. त्याच्याविषयी आदर हा शेवट होतो त्यांचा, परंतु त्यांना आदर मिळत नाही, सन्मान मिळत नाही, प्रेम मिळत नाही. सतत वंचित राहतात या आदरापासून, प्रेमापासून. तर हा एक प्रकारे अन्यायच नाही का? विचारा प्रश्न स्वतःला, हा खरंच आपण पुरुषांवर अन्याय करतोय की नाही करत? तर हा प्रामाणिकपणे स्वतःला केलेला प्रश्न आहे. हा कुठं तुम्हाला उत्तर द्यायला जायचं नाहीये. हे त्यांना सुद्धा प्रश्न करायचा नाही. हा आपण प्रश्न स्वतःला करायचा की आपल्या काळामध्ये, आपल्या अडीअडचणींमध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं आपल्याला कसे अनुभव आले होते आणि जेव्हा त्यांच्यावरती वेळ येते, ते अडचणीत सापडतात, संकटात सापडतात किंवा त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायची वेळ येते, ठोस आपल्याला काही पुरावा करायचा असतो, त्या व्यक्तीचं चांगुलपण आपल्याला किंवा काही आपल्याला जर प्रेझेंट करायचं असेल, तर त्यावेळेला निश्चितच आपल्याला हे जे लिहिलेलं असतं आपण, तर ते आपल्याला पुराव्यानिशी आपल्याला एक दाखवतो, आपल्याला आरसा दाखवतो. तर हे फार महत्वाचं आहे, याच्याकडे दुर्लक्ष नकोय करायला. आपण ते उघड्या डोळ्यांनी कसं आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या अशा दुर्लक्षितच केल्या जातात कुटुंबाकडून किंवा त्या स्त्री वर्गाकडून आहे ना, ह्या गोष्टींकडं लहानपणापासूनच पाहिलं जात नाही. तर ही जी नजर आहे की नाही, ही आपण लहानपणापासून लावली पाहिजे. घरातल्या भावंडांना सुद्धा आहे ना, आपण विशेषतः आता घरातल्या
स्त्रियांनी सांगायला पाहिजे. भाऊ असेल काही तर मग भाऊ काय करतो चांगलं करतो तर मग बहिणीला तिथं सांगितलं पाहिजे, बघ तो तुझ्यासाठी काय करतोय, बघ ते कसं करतोय, आणि तुला त्यांनी मदत केली की नाही, तुला हे तू मागितलं तर दिलं की नाही, न मागता दिलं की नाही, हे केलं की नाही. तर असं लहानपणापासून मुलींवर हे बिंबवलं आणि त्यांना पण अशी लिहिण्याची सवय लावली ना, तर नक्कीच मुलींना सुद्धा मुलांविषयीच त्यांना जर निवड करायची वेळ आली ना, तर चांगल्या वाईटाची ते चांगल्या प्रकारे निवड करू शकतील आणि त्यांनाही असा त्रास होणार नाही. नंतर त्या जे फसतात किंवा त्यांना जे फसवलं जातं किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांचा वापर केला जातो, तर अशाही घटना ज्या घडतायत आता, तर मग त्याला कुठेतरी आळा बसेल ना. तर ही लहानपणापासून सुरुवात जर ठेवली अशी की मुलांकडे बघण्याची, पुरुषाकडे बघण्याची, अशी जी नजर आणि त्याचं लिखाणकाम केलं ना, तर नक्कीच हे प्रमाण जे आहे ना, हे सुद्धा खूप कमी होईल, की फसवणुकीचं प्रमाण कमी होईल किंवा पुरुषांना सुद्धा नैराश्य येण्याचं, त्यांना अपमान होण्याचं, ते मागं पडण्याचं किंवा अशा काही जीव गमावण्याचं हे पण प्रमाण व्यसनांचं हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होईल. तर अशा आपल्या हातामध्ये आहे आज आणि आता आपल्या हातात आहे हे सगळं. समाजाचं चित्र बदलणं, स्त्री पुरुषांचा आदर ठेवणं, समानता ठेवणं आणि दोघांनीही निसर्ग नियमाने मार्गस्थ राहणं हे आपल्या हातामध्ये आहे, प्रत्येकाच्या हातात आहे. तर आपण प्रत्येकाने ती ताकद ओळखली पाहिजे. जसे आपण स्त्रीची ताकद ओळखताना तशी पुरुषाची ताकद ओळखायची आणि त्यांना तो प्लॅटफॉर्म आपण द्यायचा, त्यांना त्या ठिकाणी त्यांना आदर द्यायचा. आणि असं जर त्यांना आपण जर त्यांची जाणीव करून देत राहिलो, त्यांना जर त्या सगळ्या गोष्टी त्या वेळेला देत राहिलो, तर नक्कीच पुरुषांना आणि छान आपल्यासाठी काही करता येईल आणि त्यांना सुद्धा एक आत्मसन्मानाने जगता येईल आणि त्यांनाही आपल्या समाजासाठी फार काही खूप करण्याची अशी एक उमेद निर्माण होईल. ते व्यसनी बनणार नाहीत, चांगलं काम करतील, भरपूर पैसा कमवतील, नाव कमवतील, चांगलं शरीर कमवतील आणि वातावरण पण आजूबाजूचं छान राहील, फॅमिली छान राहील, संबंध चांगले राहतील आणि नातेसंबंध दृढ राहतील. चांगले एक नैसर्गिक छान एक ताजा ऑक्सिजन जो हवा आहे मनुष्याला, तो निर्माण होईल आपल्या घरामध्ये, बाहेरही वातावरण, कामाच्या ठिकाणी, घराच्या ठिकाणी, समाजामध्ये, आपल्या सर्वत्र ठिकाणी जर असं छान वातावरण राहिलं, एक एनर्जेटिक वातावरण राहिलं स्त्री पुरुषांचं, दोघांचाही आधार समान राहिला, दोघांचंही प्रेम समान राहिलं, दोघांचंही सुखदुःख समान राहिलं, तर निश्चितच आपलं छान आपलं समाज चांगला घडेल आणि आपली जी पिढी आहे ती सुद्धा छान प्रोग्रेसिव्ह, ऍक्टिव्ह आणि एक नवनिर्मितीची चेतना घेऊन अशी मार्गस्थ राहील. तर नक्की सर्वांनी, प्रत्येकाने, विशेषतः स्त्रीवर्गाने ह्याचा विचार करायचा आणि ते अनुभव जे आहेत ते लिहायला सुरुवात करायची. लिहून काढले तर ते नक्कीच आपल्याला पुढं मार्गदर्शक ठरतील. भविष्यामध्ये आपल्याला निर्णय घ्यायला आणि आपल्याला पुरुषाला समजून घ्यायला, त्यांची निवड करायला आणि त्यांच्यातला जो मान सन्मान आहे तोही त्यांना टिकून ठेवायला नक्कीच मदत होईल. तर आपणही यामध्ये मागे नाही राहायचं. जसं पुरुष पुढं आहेत आपला मान सन्मान करायला, आदर द्यायला, तसंच आपणही आता पुढाकार घेण्याची वेळ आलेली आहे. आपणही आता मागे नाही राहायचं आणि जे आजवर दुर्लक्ष करत आलेलो आहे तसं दुर्लक्ष नाही करायचं. वाईट गोष्टी दिसतायत त्या वाईट गोष्टींना बाजूला सरून आपण मोठं मन करायचं आणि त्यांच्यामधलं जे चांगलं आहे ते चांगलं आपण पुढं आणायचं, त्यांच्या पुढं प्रेझेंट करायचं आणि त्यांना आदर द्यायचंय आणि सर्वांनी एकत्रितरित्या सुंदर वातावरण तयार करून मार्गस्थ राहायचंय आपल्या जीवनामध्ये. पुन्हा भेटूया. धन्यवाद.